आज मी बनवणार आहे मऊसूत, थंडगार आणि अगदी स्वादिष्ट दही वडे आणि त्याची चव वाढवणारा दही वडे मसाला कसा बनवायचा हे स्टेप बाय स्टेप सर्व काही सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। नवशिके सुद्धा हे दही वडे परफेक्ट बनवू शकतील। इथे आपल्याला दोन प्रकारच्या डाळी लागणार आहेत, एक मुंगाची डाळ आणि एक उडदाची डाळ। या डाळी आपण समप्रमाणात घेतलेल्या आहेत आणि ह्यांना आपण 5 तासासाठी भिजवून घेतलेला आहे। या डाळींमधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि ह्यांना मिक्सरच्या भांड्यात आपल्याला रवेदार वाटून घ्यायचं आहे। जितकं कमीत कमी पाण्याचा वापर करता येईल तेवढा कमीत कमी पाण्यामध्ये हे वाटून घ्यायचं आहे। इथे मी दोन्ही डाळी एकत्रच वाटून घेते। आता ह्याला रवेदार वाटून घेऊया। असं घट्ट पीठ आपल्याला इथे पाहिजे। मी इथे फक्त 2 ते 3 चम्मच पाण्याचाच वापर केलेला आहे। आता हे आपल्याला 8 ते 10 मिनिटांसाठी हाताने चांगलं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये चांगली हवा भरेल आणि हे चांगलं हलकं होईल। ही जी फेटण्याची प्रोसेस आहे ही खूप महत्त्वाची आहे। ह्याच्यामुळे वडे जे आहेत हे चांगले आतून मऊ होतात आणि फुलतातही। इथे बघा पिठाचा कलर चेंज झालेला आहे आणि हे पहिल्यापेक्षा डबलही झालेला आहे पीठ। आता हे पीठ आपलं परफेक्ट झालंय की नाही हे कसं चेक करायचं, तर इथे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि हे पीठ ह्याच्यामध्ये टाकायचं। हे पीठ पाण्यामध्ये तरंगत असेल तर इथे आपलं पीठ जे आहे वड्यांचं ते एकदम परफेक्ट झालेलं आहे। आता ह्याला आपण एका साईडला ठेवून देऊया। दही वड्याचा मसाला बनवण्यासाठी जिरं घ्यायचे, मिरी, ओवा, लाल मिरची, हे सगळं आपल्याला मंद आचेवरती हलकासा सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचे। इथे आपण दही वड्याचा स्पेशल मसाला बनवतोय, ह्याच्यामुळे दही वड्यांची टेस्ट येणं अजूनच वाढते। इथे छान मसाल्यांचा सुवास यायला लागलेला आहे। आता यांना आपण काढून घेऊया। मसाले पूर्ण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि ह्याच्यामध्ये काळं मीठ घालायचं, चाट मसाला, साधं मीठ। आता ह्याची आपल्याला एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे। हे घ्या, इथे आपला दही वडे मसाला बनवून सुद्धा तयार झाला। इथे आपल्याला दही घ्यायची आहे। दही ही फ्रेश हवी, आंबट नको। ह्याच्यामध्ये साखर घालायची, इथे मी पिठी साखरचा वापर केलेला आहे। काळं मीठ घालायचं, चटपटीत फ्लेवर येण्यासाठी मी इथे काळ्या मिठाचा वापर केलेला आहे। आता ही दही आपल्याला चांगली फेटून घ्यायची आहे, एकदम स्मूथ करायची आहे। हे बघा इथे दही एकदम क्रीमी झालेली आहे, अशी दही आपल्याला इथे पाहिजे। इथे आपली दही बनवून तयार झालेली आहे। आता आपण लगेच वडे बनवायला घेऊया। तर या वड्यांच्या पिठामध्ये आपल्याला जिरं घालायचे, किसलेलं आलं, हिरवी मिरची, इथे तुम्ही आलं आणि मिरचीची पेस्ट सुद्धा करून टाकू शकतात। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। इथे तुम्ही बघू शकता पिठाला कशी जाळी जाळी आलेली आहे, म्हणजे पीठ आपलं जे आहे ते छान असं तयार झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हलके हाताने याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। इथे आपल्याला हलकं गरम पाणी घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये हिंग घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं। आपण वडे तळले की ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला वडे टाकायचे आहेत, म्हणून हे पाणी आपल्याला पहिले तयार करून ठेवायचं आहे। आता लगेच आपण वडे तळायला घेऊया। हाताला पाणी लावून मग पीठ घेऊन असा गोळा आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे आणि पुरीवरती जसं तेल सोडतो तसं तेल याच्यावरती सोडायचं आहे आणि हे वडे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती चांगले सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत, म्हणजे छान असे ते बाहेरून क्रिस्पी होतात आणि आतूनही शिजतात। असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। आता आपण यांना एका डिशमध्ये काढून घेऊया। आणि लगेच हे वडे आपल्याला या हिंगच्या पाण्यात टाकायचे आहेत आणि 8 ते 10 मिनिटांसाठी यांना असंच पाण्यामध्ये राहू द्यायचं आहे, म्हणजे हे ह्याच्यातलं पाणी शोषून घेतील
हे बघा, मस्त असे वडे इथे पाण्यामध्ये फुगलेले आहेत. आता आपल्याला ह्या वड्यांमधलं पाणी काढून घ्यायचं आहे. तर हळूहळू प्रेस करून जितकं शक्य होईल तेवढं पाणी आपल्याला ह्याच्यातलं काढून घ्यायचं आहे. इथे आपण सगळं वड्यांमधलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता लगेच आपण चाट बनवायला घेऊया. आता डिशमध्ये पहिले वडे ठेवायचे. ह्याच्यावरती दही वड्याचा मसाला घालायचा. आंबट गोड चटणी घालायची. हिरवी चटणी, दही वडे आहेत तर ह्याच्यामध्ये दही ही जास्त प्रमाणात हवी. परत ह्याच्यावरती दही वडे मसाला घालायचा. गोड चटणी, हिरवी चटणी, थोडीशी लाल मिरची पावडर तुम्हाला आवडत असेल तर, खारी बुंदी किंवा शेव आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे. हे ऑप्शनल आहेत. हे घ्या. इथे आपले दही वडा चाट बनून तयार झालेला आहे. जसा बाहेर मिळतो ना तशीच परफेक्ट चव तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळणार आहे. चाट ही माझी एकदम फेवरेट डिश आहे. काय सांगू, एकदम टेस्टी आणि भारी झालेला आहे. तर कशी वाटली आजची चाटची रेसिपी हे मला कमेंट करून कळवा. त्याचबरोबर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.